बाकायदार. जिब्रेलिक ॲसिड तयार कुठं झालो? बुरशीपासून झालं आहे. फ्युझारियम नावाची जी बुरशी आहे, जी विल्ट डिसीज तयार होतो, त्या फ्युझारियमची परफेक्ट स्टेज ही जिब्रेला फ्युझिकोर आहे. त्या जिब्रेला फ्युझिकोरापासून पहिल्यांदा जिब्रेलियम तयार झालं आणि त्याचं मग आता सिंथेटिक सुरू झालं. जसं पेनिसिलिन हे पहिल्यांदा जी पेनिसिलियमपासून सुरुवात झाली आणि आता सिंथेटिक वेने होतो, त्या पद्धतीने ही जिब्रेलिक म्हणजे निसर्गाने दिलेलं आहे सगळं. एकदा ते आणि आपण याचे जर व्यवस्थित हे केलं तर रिझल्ट हे मगाशी साहेबांनी जेव्हा त्या रिपोर्ट हे दाखवले स्प्रेइंग शेड्यूल, मला सांगा तर त्या झाडाने बिचाऱ्याने काय करावं. म्हणजे एक दिवसाआड तो पंप घेतोय पाठीवर आणि मारतो. म्हणजे त्या माणसाची हालत खराब, त्या झाडाची हालत खराब. जीवाणू तर गेलेच, कधीच गेले, ते कळलं पण नाही, कधी गेले देव जाणार. आणि हे कसं झालं माहिती आहे का, हे साहेब हे हळूहळू व्यसन लावत गेले. ही जमिनीला व्यसन लावलं. जसं पूर्वी जर आपण आमच्या लहानपणी ग्रुपबॉन्डच्या गाड्या अशा फिरायच्या बघा, छोट्या छोट्या, आणि ते लोकांना विकत घ्यायला आपलं फुकट द्यायचं, चहा घ्या त्यावेळेला. आणि मग हळूहळू की मग किमती वाढत गेलं. तसं या लोकांनी काय केलं, युरिया कोणी वापरत होतं, ऑर्गॅनिक मॅन्युअरच वापरत होतं. घरामध्ये जे शेण असेल किंवा बाकीचा काळे कचरा किंवा गोठ्यातलं हेच वापरत होतं. त्यामुळे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन साहेब म्हणलं तसं भरपूर व्यवस्थित होतं. आता मग काय झालं, आमच्यासारखे जे आले ते त्यांनी सांगितलं की जर जमिनीवर युरिया टाकला तर चांगला बघा, तुम्ही एवढं टाकताय त्याला फक्त 4% मिळतो, आमच्या ह्याने बघा 42% मिळतो, बघा किती 10 पटीने टाकतो. आम्ही कुठल्याही ह्याचं तुम्ही विद्यापीठात आहे बघितलं, एकरी 40 गाड्या शेणखत टाकणे ही पहिली अट असते, ती आम्ही सोयीस्कररित्या सुरू केलो. आणि काय केलं तर एक पिशवी युरिया टाकलं, ऑर्गॅनिक कार्बन भरपूर छान असल्यामुळे रिझल्ट उत्तम आला, भरपूर. पण नेमकं कशाने आला, इतके दिवस आपण करत होतो आणि टाकल्यानंतर चांगला रिझल्ट आला. मग एक काम करू, इकडची गाडी कमी करू, इकडचं हे वाढवू. असं करता करता हे गेलं खाली, हे वाढलं वर, आणि आता नुसतं तू केमिकल व्हायला लागलं. आता साधी गोष्ट विचार करा साहेब, की आपण ज्या वेळेला सांगतो 10-26-26 किंवा बाकीच्या एजवर 10-26 आणि 26 उरलेलं काय, कॅरियर मटेरियल आहे. कॅरियर मटेरियल म्हणजे डोलोमाइट आहे. ते काय होतं, खाली जातं, खाली एका पर्टिक्युलर लेवलला गेल्यानंतर इम्परमिएबल त्याची क्रस्ट तयार होते. वरनं तुम्ही पाणी दिलं की ती सगळी अशी वरती येते आणि पावडर लावल्यासारखी जमीन पांढरी शुभ्र होतो. आणि त्याच्यामुळे तुमचं अपटेक होत नाही, बाकीच्या गोष्टी त्याच्यामधनं होत नाही. तो क्रस्ट फोडायचा असेल तर मग त्याला बाकीच्या आहेतच, म्हणजे फिजिकली आहेत, केमिकली आहेत आणि बायोलॉजिकली. पण त्याला तेवढा वेळ लोकांना नाही आहे. लोकांना की यार गोरी हा प्रकार असल्यामुळे या सगळ्या गोष्टी बिघडत गेल्या. आपल्याला परत जे लोक करतात ते जाऊ द्या. आपल्याला आपलं स्वतःचं चांगलं वेळ करून द्यायचं असेल तर या निसर्गाची साथ सोडायची नाही. जे जीवाणू आणि जे पहिल्यापासून आद्य रहिवासी आहेत त्यांचं हे घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आज म्हणजे माझा जो थिसिस होता हा ॲझोटोबॅक्टरवर होता, नायट्रोजन फिक्सेशनवर. आणि पहिल्यांदाच मी ॲझोटोबॅक्टर हा मुळामध्ये च्या आत जाऊन तिथं नंतर स्थिर करतो, ते पहिल्यांदा 1977 मध्ये प्रूव्ह केलं आणि त्याचा तो पेपर पब्लिश झाला. आणि म्हणजे 77 ते आज 25 इतकी वर्ष हे करतो. मी नेहमी आमच्या मित्रमंडळीला म्हणतो की इतर ठिकाणी शाळेमध्ये मास्तर
नुसतं ऐकायला विद्यार्थी जातात. हे क्षेत्र असं आहे की विद्यार्थी घरी बसतात आणि मास्तर त्यांना शिकवायला त्यांच्या घरी जातात. इथं तसा प्रकार आहे. आता 77 ते 25 मी हेच सांगत आलेलो. काही नाही. आम्ही पूर्वी इंडियन ऑर्गॅनिकमध्ये होतो. आद्य बायो फर्टिलायझर कंपनी जी पहिली बाफे होती ती छोट्या प्रमाणावर होती. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कमर्शियल मॅन्युफॅक्चरर इंडियन ऑर्गॅनिकने सुरुवात केली. नेट्रिन, नोडीन, बॅक्टिन, फॉस्फेन हे सांगली जिल्ह्यामध्ये तेव्हा वापरत होतो. तर ती तेव्हापासून आत्तापर्यंत हेच मी सगळं चालू आहे. त्यामुळे आज तुमच्याबरोबर बसून जरा बरं वाटलं. परत एकदा थोडा रिफ्रेश झाला. धन्यवाद. आणि काय विचारायचं असेल तर जरूर विचारा.